आमच्या तरुण बांधवांना पुरुष बांधवांना थोडासा राग येत असेल माझा, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि माझ्याकडून जर कोणाचं मन दुखवलं असेल तर क्षमा पण मागते। पण मी कार्यक्रम जे करते फक्त माझ्या माता बहिणी ऐकावं, कारण त्यांना कार्यक्रम बघण्यासाठी कुठे जाता येत नाहीये। तुम्ही 100 किलोमीटर 50 किलोमीटर येऊन कार्यक्रम बघू शकता, पण महिलांना कुठेही जाता येत नाही। म्हणून महिलांसाठी फरमाईश आहे, आमच्या आप्पा भाऊची पोरगी आणि आमच्या वहिनी साहेब यांची फरमाईश आहे, चिमणी माझी उडून गेली। पुन्हा कोण आवडते गाणं? महिला मंडळ हात वर करून दाखवलं पाहिजे। लाला तुम्ही जर सर्वांनी हात वर केले तर मी गाणं म्हणणार आहे, महिलांनी सर्वांनी हात वर केले तर मी गाणं म्हणणार आहे, नाही तर नाही म्हणणार। बरोबर। लाला 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 लाला। महिला मंडळात तुम्हालाच काय, पण आमच्या तरुण बांधवांना सुद्धा हे गाणं आवडतं, आवडतंय का नाही? लाला 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 लाला। महिला मंडळात पोरगी कुणा कुणाला हात वर करा, मुलगी कुणा कुणाला लाईव्ह जरा जसं फिरवा लाईव्ह। अगं अजून लग्न व्हायचंय ना तुझं, तू बी हात वर करते हा ना। पोरगी कुणा कुणाला झालेली आहे, पोरगी महिला मंडळ हात वर करा, पोरगी कुणा कुणाला। पुरुष बांधव पोरगी कुणा कुणाला हात वर करा, पुरुष बांधव 3 आहेत का? खरं सांग लग्न झालंय का? याला आहे ना? बर महिला मंडळ बर। तरुण बांधव बहिणीवर प्रेम कुणा कुणाचं आहे हात वर करा, बहिणीवर। क्या बात। आईवर प्रेम कुणा कुणाचं हात वर करा, आईवर। तुमचं नाही साहेब आहे ना? मग हात वर केले पाहिजे, हे की नाही? कार्यक्रमामध्ये एन्जॉय केला पाहिजे। आता तरुण बांधव पुरुष बांधव सचिन भाऊ आणि आप्पा भाऊ, बायकोवर प्रेम कुणा कुणाचं हात वर करा। क्या बात, क्या बात। प्रियसीवर प्रेम कुणा कुणाचं आहे, प्रियसीवर हात वर करा। बायको जीवच मारल तुम्हाला बघतात मागणं, लांब आहे वे म्हणून हात वर करताय सगळ्यात वर। म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे बघा, स्त्रीची सन्मान केला पाहिजे, स्त्री जातीचा सन्मान केला पाहिजे। मुलगी गरीबाची असो श्रीमंताची असो भिकाऱ्याची असो, पण पुरीचा महिलाचा सन्मान केला पाहिजे। आणि जो कुणी महिलाचा सन्मान करत नाही त्याला मी म्हणते चव्हाट्यावर फाशी दिली पाहिजे, चव्हाट्यावर फाशी दिली पाहिजे। जो कुणी स्त्रीचा सन्मान करत नाही, राजा शिव छत्रपती म्हणतात, स्त्रीकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर त्याचे डोळे काढले पाहिजे। वाकड्या हाताने जर स्पर्श केला असेल त्याचे हात कलम केले पाहिजे। राजांचे नियम होते तवा, पण आता काय तसे नियम राहिलेत का? माणसाला असं वाटतं माझ्या पुरुष बांधवांनो, महिला मंडळ नाचाय आली म्हणजे काय आमचीच झाली का काय? का नो? अरे पोटासाठी आली, तिचं पोट आहे आलं बा पॅकेज। ही ताट कुणाचं वाढलेलं आहे नेमकं? पॅकेज आलं की माझ्या अंगाला काटा येतो, असं नसलं पाहिजे। या ठिकाणी महिला मंडळ स्त्रीचा सन्मान करणारे आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये असे तरुण बांधव रसिक बांधव आहेत। आपल्या गावामध्ये बघा कलावंत असल्यामुळे रोज दरदरचे ठोकरे खाऊन खाऊन आमचं मन भरलेलं असतं। तुम्ही आहेत लाजे आणि आम्ही आहेत ते बिनलाजे, है की नाही? सर्वांचे अनुभव आहे सर्वांचे, म्हणून आम्हाला काही वाटत नाहीये। काही चुकलं असेल तर एक बहीण म्हणून लहान मोठी क्षमा असावी। म्हणून या ठिकाणी आकाश दादा काय म्हणतात,
रत्नासारखी जतन केली ती रत्नासारखी जतन केली ओ ताई अरे चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली आता चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली रत्नासारखी जतन केली ती रत्नासारखी जतन केली ताई आता चिमणी माझी उडून गेली आता चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली पै पाहुण्याने सभा मंडप गच्च भरलेला आहे पोरीचं लग्न होत आहे पोरगी म्हणते माझी आई रडते माझी आई रडते ग माझी माय रडते माझी आई रडते पदराला धरून माझी आई रडते पदराला धरून माझी आई रडते पदराला धरून आणि काय म्हणती भाऊ तेव्हा काही एकच पण फॉर्म्युला इथं आपल्या गावात पुढच्या वर्षी मला तेव्हा का याला म्हणायचं हृदय आणि याला म्हणायचं लिकीवरचं प्रेम आमच्या आईसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी धन्यवाद माझी आई रडते पदराला धरून महिला मंडळ आज तुम्ही मला जिंकवलं आहे आपल्या या गावामध्ये आमचे बंधू म्हणले होते तिघं चौघ जण ते साहेब त्यांचं काही मला नाव माहित नाहीये पण आमचे सचिन भाऊ आणि आप्पा भाऊ म्हणले तर ताई काही जरी झालं तरी हरकत नाही पण महिला मात्र उठल्या नाही पाहिजे उठल्या का महिला माझी हरण चालली कळपा सोडून हरण चालली यो कळपा सोडून हरण चालली कळपा सोडून हरण चालली कळपा सोडून
सुंदर नाव आहे. नाही तर आता आहे स्वीटी सृष्टी स्वीटी कोण पार्वती जाधव यांच्या वतीने लेकीची त्यांना माया त्यांच्या हृदयामध्ये उत्पन्न झाली आहे आणि त्या लेकीच्या गाण्यासाठी ताईने 100 रुपयाचं बक्षीस पाठवलंय. बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले मैके की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले. नाव सांगा. चांगदेव उगले. लेकीसाठी त्यांनी चांगदेव दादांनी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस दिले. महिला मंडळ जोरदार टाळ्या. अग चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली स्वातीताई खंडाळे यांच्या वतीने सुद्धा चाललेल्या लेकीच्या गाण्यासाठी 50 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक आभार. धन्यवाद. नाव सांगा. गणेश खंडाळे या चिमुकल्याने सुद्धा आपल्या बहिणीसाठी 100 रुपयाचं बक्षीस पाठवलंय. जोरदार टाळ्या याच्यासाठी. म्हणून म्हणायचं आहे बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले मैके की कभी ना याद आए ससुराल में इतना प्यार मिले. बाबुल की दुआएं लेती जा तुझको सुखी संसार मिले. हा काय प्रकार. सागर जाधव किरण गोल्फे दोघांची झाली जुगलबंदी तरी बक्षीसच काढलं. मला कोमल पाटोळे म्हणतात. त्यांनीच बक्षीस दिलं या गाण्यासाठी. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी. जिस घर से बने भाग तेरे उस घर में सदा तेरा राज रहे. दूर रहे. बापाचा आशीर्वाद आहे. बापाचा लेकीला दादा म्हणले होते 2 गवायला पण हिंदी गाणे झाले पाहिजे. झालं का नाही हिंदी गाणं.
भाऊची पोरगी कुठे आहे? क्या बात! तुझ्या बापाने खास लेकीच्या गाण्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस दिले. मनपूर्वक आभार, धन्यवाद. गोरखजी ससाने यांच्या वतीने 200 रुपयाचे बक्षीस आहे. मनपूर्वक आभार, धन्यवाद. किरण गोळपे यांच्या वतीने परत एकदा भांडण करून तंटण करून दोघा बहीण भावाचं भांडण झालं आहे म्हणून बाप काय म्हणतो? माझा बाप रडतो, माझा बाप रडतो ग, माझा बाबा रडतो. निलेश दादा माझा बंधू यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस आहे. लेकीकडून लेकीनं दिलंय बापासाठी. माझा बाप रडतो, माझा बाप रडतो मंडपा धरून, माझा बाप रडतो मंडपा धरून, माझा बाप रडतो मंडपा धरून. आणि काय म्हणत आहे दादा? माझ्या हृदयामधलं काळीज चालला सोडून, हृदयामधलं काळीज चालला सोडून, हृदयामधलं काळीज चालला सोडून, हृदयामधलं काळीज चालला सोडून. बाळू गुलाल गुलाळ कुलाळ बाळासाहेब कुलाळ जे म्हणले होते कार्यक्रम नग हा, म्हणले होते कार्यक्रम नग हा, खिशातून 500 रुपयाचं बक्षीस दिलं आहे. याला म्हणायचं कोमल पाटोळे. बरोबर आहे का नाही? भाऊ म्हणत आहे भाऊ. तरुण बांधव लक्षपूर्वक ऐका. भाऊ आणि बहिणीचं नातं कसं आहे? एकाच कुशीमध्ये जन्म घेतलेला, एकाच अंगणामध्ये लहानचे मोठे झालेले, एकाच शाळेमध्ये शिकलेले महिला मंडळ. दादांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बहीण काय म्हणते? बहीण माझा भाऊ रडतो, माझा भाऊ रडतो ग, भांडण तंडण करून परत एकदा म्हणजे 500 रुपये दिले त्यानं. 100 200 100. स्वातीताई खंडाळे यांच्या वतीने सुद्धा या लेकीच्या गाण्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक आभार, धन्यवाद. बघा महिला मंडळ तरुण बांधव लक्षपूर्वक ऐका. जर चुकलं असेल तर माफ करा. बघा भाऊ आणि बहीण काय म्हणते? बहीण म्हणते माझा दाद्या रडतो, माझा भाऊ रडतो गळ्यात पडून, माझा दाद्या रडतो गळ्यात पडून, माझा दाद्या रडतो गळ्यात पडून. आणि काय म्हणतोय माहित आहे का? बहिणा मेरी अंगना तू तो ऐसी गुड़िया रे, बहिणा मेरी अंगना
उषाताई देडे यांच्या वतीने 101 रुपयाचं बक्षीस आहे. महिलांचं खूप बक्षीस आलंय बरं. सूर्यवंश यांच्या वतीने 100 रुपयाचं बक्षीस. दिनेश देवकते 100 रुपयाचं बक्षीस आहे. पोपट चोरमोले यांच्या वतीने सुद्धा 100 रुपयाचं बक्षीस आहे. मनापूर्वक आभार, धन्यवाद. बघा, म्हणून ही बहीण म्हणत आहे, भैया तेरी अंगना मैं तो ऐसी चिड़िया रे. आहा, भैया तेरी अंगना मैं तो ऐसी चिड़िया रे. रात भर बसेरा है. माझा सुद्धा बर का अजून थोडा वेळ मी तुमच्या समोर. जे भी माझे भाऊ आहेत या ठिकाणी सर्वजण बसलेले त्यांच्यासाठी कडवा आहे. भैया तेरी अंगना की मैं तो ऐसी चिड़िया रे. रात भर बसेरा है, सुबह उड़ जाना है. रात भर बसेरा है, सुबह उड़ जाना है. बघा, दुसऱ्या कड्यामध्ये भाऊ म्हणत आहे, माझा दादा रडतो गळाचा पडून, माझा भाऊ रडतो गळाचा पडून. आणि काय म्हणत आहे, माझा भाऊ रडतो गळाचा पडून. आणि काय म्हणतोय, माझी सोन्याची भावली मला चालली सोडून. 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 हो रे धिंगाणा. आहा. महिला मंडळी एक लक्षात ठेवा, वर्गी कलेक्टर असो, फौजदार असो, वकील असो, जज असो, खासदार असो, आमदार असो, पंतप्रधान जरी असली तरी तिला घरातलं काम चुकत नाहीये. आपल्या कारभाराची सेवा करावंच लागते. म्हणून या ठिकाणी म्हणायचं आहे, ज्याची होती त्याला चालेली, ज्याची होती. किरण दादा घोलपे या ठिकाणी किरण घोलपे यांच्या वतीने परत एकदा 50 रुपयाचं बक्षीस आहे बरं का. महिला मंडळ, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, पण आपण फसायचं